नेवासा येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीचे आयोजन विराट प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी उपस्थित विराट प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माननीय श्री प्रदीपभाऊ सरोदे, फिल्म ॲक्टर मकरंद अनासपुरे व विराट प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्याचे सर्व कार्यकर्ते व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले। मध्ये परतले आणि त्यांनी प्रश्न विचारला की बाबा अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रामध्ये कोण व्यक्ती आहे। मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये हुडकायचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे चळवळीचे एक कामगार नेते आहे आणि ते मातंग समाजाचे आहे। जसे अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कीर्तीमध्ये 7 समुद्राच्या पलीकडे नाव नेलं, तशाच प्रतिमध्ये ज्या प्रदीप सरोदेंनी छोट्याशा कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये नाव कमवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या जनतेने त्यांना साथ दिलेली आहे। आज नगर जिल्ह्यामध्ये प्रदीप सरोदेंचं नाव घराघरामध्ये पोचलेलं आहे। आम्हाला अभिमान वाटतो की प्रदीप सरोदे समाजाला अनेक महाराष्ट्रामध्ये मंत्री होऊन गेले, नेते होऊन गेले, आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, परंतु समाजाला एकत्र जमवण्याचा कार्यक्रम कुणी केला नाही। त्यांना आम्हाला ही भूषणाची बाब आहे की नेवासा खेड्यामध्ये एक मनुष्य सरोदेंच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर समाजाची आर्थिक नाडी ओळखून समाजासाठी एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे जे चालू आहेत यांना सदैव समाज आपल्या पाठीशी आहोत, समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे। परंतु समाजाची चांगली ज्या प्रतिष्ठानमधून आपण जे महाराष्ट्रामध्ये काम चालू केलेलं आहे आणि गोरगरीब आपली समाजाची आणि दलितांची ही माणसं भरभडत चाललेली आहेत। यांना आपण लहान मुलांना आश्रमशाळा काढून अनेक शाळा काढून आपण यांना चांगल्या मार्गाने लाईनला लावू। आपण सदैव आम्ही आपल्या पाठीशी राहू आणि इथून पुढे आपलं कार्य असंच समाजासाठी चालू राहू द्या। का बाबा टाळ्यांचा आवाज नेवाशातून शिर्डीपर्यंत गेला पाहिजे, पण मी तर असं म्हणतो हा शिर्डीचा आवाज आपल्या समाजातर्फे दिल्लीपर्यंत गेला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। आणि हा समाज प्रतिभाऊ तुम्हाला आज खुणवतोय, समाजाचं नेतृत्व महाराष्ट्रातून आपण केलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि तुम्हा सर्वांना मी सरोदे कुटुंबियाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो। आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात म्हणून आणि माझे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की आतापर्यंत आपला आवाज कधी श्रामपूर पर्यंत गेला, कधी राहत्यापर्यंत गेला, पण शिर्डीपर्यंत गेला, पण आता आपल्याला हा आवाज कुठे नेऊन घालायचा आहे? विधान भवनामध्ये, लोकभवनामध्ये आवाज नेऊन घालायचा आहे। तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, तुम्हाला कार्यक्रम बी ऐकायचा आहे, पण आज नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। हे नेतृत्व या सर्व मातांनी समाजाची ताटमान करणारं नेतृत्व आहे। फकीरासारखी झुंजार मतवादी नेतृत्व आहे मित्रांनो। आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे, पोलादी मुठीमध्ये आजही हत्तीचं बळ आहे, पोलादी मुठीमध्ये आजही हत्तीचं बळ आहे। रक्तामधला लाव्हा आजही उफाळत आहे, डोळ्यामधला निखारा आजही लालबुंद आहे। आडवे येऊ नका मांगांना, आजही प्रदीप भाऊच्या रूपाने लहूजी तसाच आहे। आणि इथून पुढचा कार्यक्रम मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्वी म्हण असायची की रात्र वैराची आहे, परंतु मित्रांनो रात्र वैराची नाही, दिवस ही वैराचा आहे। समजलं ना तुम्हाला? लक्षात घ्या,
आता दिवस सुद्धा वैराचा आहे. आपण चाणक्य झालं पाहिजे आणि चाणक्य होत असताना आपण सर्व बाजूनी तयारीनं वागलं पाहिजे. हीच भूमिका प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या 98व्या जयंती निमित्तानं मी तुम्हाला देतो. आणि एक घोषणा द्यायची आहे, एकच भाऊ, एकच भाऊ. धन्यवाद मित्रांनो. देत आहे विराट प्रतिष्ठान ही जी आपण सामाजिक सेवा संस्था आपण जे चालू केलेला आहे त्याचे नेवासे शहराचे शहराध्यक्ष म्हणून आपण विल्यम गायकवाड यांची नियुक्ती करत आहोत. जर चांगलं बनायचं असेल तर स्वतःच्या नजरेत चांगलं बना. जर चांगलं बनायचं असेल तर स्वतःच्या नजरेत चांगलं बना. जगाचं काय, जग तर देवाला सुद्धा नाव ठेवतं. Subscribe to my channel and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.